तर मित्रांनो नमस्कार. तुला जपणारा आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र नर्मदाचा आणि दामोदरचा असा प्लॅन झालेला असतो की मीरालाच आपण या घरातून हकलवून म्हणजे डायरेक्टली तिला उडवूनच टाकायचं आहे. आणि मग त्यांचा प्लॅन होतो की मीरा मात्र सकाळी तिने जी भाजी केली ना ती भाजी ती टेस्ट करून बघती. त्यानंतर मग नर्मदा त्या चम्मचला विष लावून ठेवते जेणेकरून मीरा ती भाजी टेस्ट करेन आणि मग ती डायरेक्टली मरून जाईल. आणि मग काय हे सगळं घरातमध्ये यांचंच राज्य होईल आणि याचा सगळा आरोप आपण मंजिरीवर टाकूया म्हणजे मंजिरी पण जेलमध्ये जाऊन बसल. त्यानंतर हे घर आणि हे माणसं सगळं काही आपलंच. मग जसा काही नर्मदाने प्लॅन सुचवला होता तसा प्लॅन तिनं केलेला पण असतो. ज्यावेळी मीरा सकाळी भाजी बनवत असते त्याच्या अगोदरच नर्मदा त्या चम्मचला विष लावून ठेवते. आणि मग कुठे इकडं मंजिरी रूममध्ये असते पण तिच्या लक्षात येते की नर्मदाने ना मीरा सकाळी भाजी टेस्ट करून बघते म्हणून त्या चम्मचला विष लावून ठेवलं आहे. मीरा सकाळी भाजी टेस्ट करून बघणार असते तेवढ्याच वेळामध्ये मंजिरी धावतच खाली येते आणि मीराला थांबवते. मग तेवढ्या वेळामध्ये मंजिरी धावत येते म्हणून मीरा पण तिथे थांबते आणि त्या चम्मचने ती भाजी टेस्ट करत नाही. दुसरीकडे इकडे नर्मदाला वाटत असतं की आता ही मीरा भाजी टेस्ट करणार आणि दुसरीकडे मग मीराने भाजी टेस्ट केली की तिची डेड होणार आणि मग मंजिरी जेलमध्ये जाणार. दुसरीकडे इकडं माया, नर्मदा, दामोदर आणि अजित मस्तपैकी गप्पा मारत बसलेले असतात. आणि तेवढ्या वेळामध्ये नर्मदा त्यांना हसत सांगत असते की आता बघा मी असा प्लॅन केला आहे ना त्यामुळे या मीराजीचं डेड होणार. आणि मग तेवढ्या वेळात माया म्हणती बरं मॉम समोर काय होणार आहे तेवढं तरी सांगा ना. मग त्यावेळी नर्मदा सांगू लागते आणि ती मंजिरी मीराच्या खुनाच्या आरोपाखाली ती जेलमध्ये जाणार आणि ते खूप मोठ्याने हसू लागतात. दुसरीकडे तिकडं मंजिरी सगळा गोंधळ करते म्हणू लागते या चम्मचलानं विष लावलेला आहे. तर नर्मदा, दामोदर, अजित, माया सगळेजण बाहेर येतात. अथर्व आणि मीरा पण खूप घाबरून जातात. अथर्वला तर वाटत असतं काही ना काही डेली या घरामध्ये चालूच आहे. माझ्या मीराच्या हातात जीवावर उठले आहेत, मला आता लक्ष द्यावं लागेल. तेवढ्या वेळामध्ये अनन्या पण तिथेच राहते. तर आता त्यावेळी मंजिरी म्हणू लागते खूप भयानक विष लावून ठेवलेला आहे या चम्मचला. तेवढ्या वेळात नर्मदा म्हणू लागते हो हो मला तर ना या मंजिरीवरच संशय आहे, कारण की ज्यांनी या चम्मचला विष लावला आहे ना त्यांनी बॉटल देखील इथंच लपवलेली असेल. आता नर्मदाने बॉटल मात्र किचनमध्येच ठेवलेली असते आणि नर्मदा त्या डब्यामागं बॉटल बघण्यासाठी जाते आणि तिथे विचार करते चला मी जसा प्लॅन केला होता ना तसा प्लॅन बरोबर पार पडत आहे. आणि मग त्यावेळी नर्मदा म्हणू लागते हे बघा इथेच बॉटल ठेवलेले आहे, मला तर खात्रीच होती हे सगळं ह्या मंजिरीनंच केलेलं असणार. तेवढ्या वेळामध्ये अथर्व तर खूपच रागाने मंजिरीकडे बघत असतो. त्याला वाटत असतं हे सगळं नर्मदा आत्या बोलत्या म्हणल्याच्या नंतर मंजिरी आईने म्हणजेच खरंच हिनंच केलेलं आहे. अनन्या आणि अंबिका देखील मंजिरीकडेच बघत असते. तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.